तर आजचा आमचा प्लॅन आहे सावडावला जायचा. सावडावची तयारी करतो, त्याच्या आधी आपण काही मित्रमंडळींना भेटून पुढे जाऊ. मला भेटू. हा सावडावचा एंट्रन्स आहे, जस्ट दाखवतो तुम्हाला मी. हा सावडावचा हा एंट्रन्स इकडनं जातो तो धबधब्याला, आणि इथे भरायचे 10 रुपये पर पर्सन एंट्री आहे. आणि पुढे निघायचं, रिसीट देतात, रिसीट घ्यायची. चला, सावडाव धरणाची तयारी. वर्षाचे 12 महिने चालू राहायला पाहिजे म्हणून. अच्छा, आला सावडाव धबधबा. पाण्याचा आवाज कसा निघाला? आला आला आला. चेंजिंग रूम सुद्धा बनवली आहे छान. ते बाईक पार्किंग. सावडाव धबधबा आपण पोचलो आहोत. सुंदर एंट्रन्स. काय म्हणतोय? चेंजिंग रूम सुद्धा आहे. पाठीमागे चेंजिंग रूम. कपडे चेंज करा आणि खाली येत. तुमचे बिझनेसचे कपडे घालून तुम्ही आतमध्ये येऊ शकता. आणि हा सावडाव धबधबा कसला भन्नाट आहे, एकदम पाण्याने भरलाय, जबरदस्त, एक नंबर. मजे घेतात लोक. तरी पाणी कमी दिसतंय रे, पाणी कमी आहे यावेळेस. पण छान आहे. काय आणि जास्त येऊ नये म्हणून शोधून ठेवलंय. कमी पाण्याचा प्रवाह राहू दे, पण ती तारांबळ उगता कामा नये, त्रास होता कामा नये. काय कृपया नशा करून कोणी येऊ नये, नाहीतर रिस्की होऊन जाईल. धन्यवाद.
मित्रांनो, कोकणात जर येत आहे तर नक्कीच सावडावला व्हिजिट करा. सावडावची व्हिजिट कशी होईल, कसे पोचाल याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आणि त्या ह्याच्याने तुम्ही लवकरात लवकर येथे पोचू शकता. जेवढं लवकर याल तेवढं जास्त एन्जॉय करायला मिळेल. हा माझ्या पाठी असलेला सावडा. बसलाय तो आणि हा परिसर आहे. इकडे तुम्हाला चेंजिंग रूम सुद्धा मिळेल. लेडीज मेल सेपरेट आणि याच्या झाडा झुडपात असलेला सावडाव जस्ट तुम्हाला मी दाखवतो. मेंटेन खूप चांगलं केलं आहे. याचं प्रमोशन व्हावं महाराष्ट्रात, हा धबधबा टुरिझममध्ये जावा या पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत. आणि 10 रुपये एंट्री फी आहे म्हणजे नथिंग आहे. एवढी तर असायलाच पाहिजे. ग्रामपंचायतीला काहीतरी इन्कम मिळायला पाहिजे. एवढी छान जागा निसर्गाने देवाने त्यांना दिलेली आहे तर त्याचं एक छोटंसं मानधन मिळणं बनतं आहे. तर छान असं सावडाव धबधबा.